स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याला उत्पन्नाचं साधन असतं. त्यानं धार्मिक कार्यक्रमात दक्षिणा घ्यायची नसते. दक्षिणा हा धार्मिक कार्य करणाऱ्या भिक्षुक ब्राह्मणाचा अधिकार. काही धार्मिक उपाध्याय आहेत, त्यांना सरकारकडून पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दक्षिणा देईल. आमच्या गावात एकदा एका ठिकाणी लग्न होतं. अशा वेळी वधू आणि वर अशा दोन्ही बाजूंकडून भिक्षुकी करणाऱ्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा वाटतात. दोन्ही बाजूंचे उपाध्याय ही दक्षिणा वाटतात, मंडपात हिंडतात. जेवढी वराकडची दक्षिणा तेवढीच वधूकडचीही असते. जो हात पुढं करील त्यांना दक्षिणा देण्यात येते. मोठ्यांबरोबरच्या मुलांनाही ती मिळते. मी असं बसलो असताना दक्षिणा वाटण्यास सुरुवात झाली. काही मुलांनी हात पुढं केला. मीही माझा हात पुढं केला. सहज होऊन गेला. मी खोतांचा मुलगा होतो. मला दक्षिणा मागण्याचा अधिकार नव्हता. पण माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात मिळाले की आनंद होतो. मी ते 2 आणे घेऊन घरी आलो व मोठ्या आनंदानं आईजवळ देण्यास गेलो. आईनं विचारलं, कुठले रे पैसे? मी म्हणालो, आई, लग्नात दक्षिणा मिळाली. ते ऐकून आई एकदम ओशाळली. तिचं तोंड गोरंमोरं झालं. तिच्या मनात आलं, आपण गरीब झालो म्हणून दक्षिणा घेतली का? का आपण गरीब झालो म्हणून मुद्दाम दिली त्यांनी? त्याला का आमची कीव आली? या जगात दुसऱ्यानं आपली कीव करावी याहून दुःखाची गोष्ट नाही. आई दक्षिणा घेईना. मी कळकळीनं म्हणालो, आई, घे ना पैसे, मी चोरून नाही आणले. आई समजावणीच्या स्वरात म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो तरी खोत आहोत. आपण भिक्षुक नाही. आपल्याला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. आपण दक्षिणा द्यायची, घ्यायची नाही. आईनं ते 2 आणे शेजारी बाळू नावाच्या गड्याला देऊन टाकले. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. पण आईनं आपल्या कृतीतून मला धडा शिकवला होता.